सेंट्रल MARD महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी बेमुदत सेवाबंद आंदोलनाला सुरुवात झाली असून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुमारे 150 निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत। डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले। आंदोलनामुळे आपत्कालीन सेवा वगळता OPDसह इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत। डॉक्टरांनी स्पष्ट इशारा दिला आहे की 24 तासांत शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आपत्कालीन विभाग, ICU आणि इतर सर्व सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल। निवासी डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा कोणत्याही वैद्यकीय शाखेचा अपमान करण्याचा हेतू नसून प्रत्येकाने आपल्या शाखेच्या कार्यक्षेत्रातच वैद्यकीय सेवा द्यावी। होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार पद्धती एकत्रितपणे वापरल्यास रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी त्यांची भूमिका आहे। आंदोलनादरम्यान पेशेंट लाइव्स मॅटर, स्टॉप CMP डिझास्टर आणि MBBS का अपमान बंद करो अशा घोषणा देत डॉक्टरांनी शासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। रुग्णहित लक्षात घेऊन सरकारने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही निवासी डॉक्टरांनी दिला। आज शिवाजी हॉस्पिटलमधील जवळपास 150 डॉक्टर, निवासी डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आज या 150 डॉक्टरांनी सर्व OPD वॉर्ड आणि बाकी फक्त आपत्कालीन सेवा सोडून बाकी सगळ्या सेवा देणे बंद करण्यात आलेले आहेत। आणि जर 24 तासात ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपत्कालीन विभाग, ज्याला आपण इमर्जन्सी म्हणतो, ते सुद्धा बंद होईल आणि त्यामुळे इमर्जन्सीमध्ये पेशंटला खूप याचा धोका होऊ शकतो। शासनाने याची गंभीरपूर्वक दखल घ्यावी। आमचा हा विरोध कोणत्या डॉक्टरला किंवा कोणत्या BHMS डिग्रीचा किंवा कोणत्या डॉक्टरचा अपमान करण्याचा आमचा हा स्ट्राईक नाही। फक्त आमची मागणी एवढीच आहे की त्यांची होमिओपॅथी ब्रांचमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करावी। त्यांनी ॲलोपॅथीमध्ये येऊन ॲलोपॅथी होमिओपॅथी मिक्स करून पेशंटला त्याचा धोका होण्यास टाळावं। तर सरकारने ह्या बाबीचा गंभीरपूर्वक विचार केला पाहिजे। मान्य नाही केला तर हे आंदोलन आमच्या अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलले जाईल, ज्यामध्ये आपत्कालीन सेवा, OPD सेवा, वॉर्ड सेवा, ICU हे सर्व काही त्यामध्ये इन्क्लुडेड असेल। एंड वार्ड सर्विसेज बंद कर दी है, इमरजेंसी अपना OT वगैरह सब चालू है। बट अगर हमारे डिमांड्स पूरी नहीं करेंगे तो हम 24 तारीख के बाद वो हम सारा इमरजेंसी, आपातकालीन विभाग, OT बोलिए, इमरजेंसी जितने भी रहेंगे स्टेट, सब हम लोग कैंसिल करेंगे। क्या कहोगे, पूरा राज्यव्यापी संप देखा जा रहा है, डॉक्टर्स की जो मांग है जो पूरी नहीं हुई, तो आने वाले समय में क्या डॉक्टरों की भूमिका रहेगी? आने वाले समय में डॉक्टर की क्या भूमिका रहेगी? और आज यहाँ पर प्रोटेस्ट में कितने डॉक्टर सहभागी हुए? हमारे जितने भी जूनियर रेसिडेंट डॉक्टर्स हैं सारे डिपार्टमेंट के, जैसे कि सर्जरी, मेडिसिन लाइन है, नॉन अकेडमिक, नॉन क्लिनिकल, जैसे फार्मा है, बायोकेमिस्ट्री, ये सब इन्वॉल्व है। आज अभी फिलहाल के लिए हम लोग ने सिर्फ OPD और वार्ड का बंद किया। अगर आगे जाके डिमांड पूरी नहीं हुई तो जितने भी इमरजेंसी हैं सब बंद कर दिए जाएंगे। हम जूनियर रेसिडेंट की तरफ से हैं, जूनियर रेसिडेंट को 140 के अराउंड उनकी तरफ से